नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण रोपट सुपारी कशी डेकोरेट करता ते पाहणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सुपारी, बॉल चेन, कुंडल, फेविकॉल आणि कात्री। चला तर मग आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी सुपारीला कुंदन चिटकवून घेतलेला आहे गुलाबी रंगाचा। आता आपण फेविकॉल लावून त्याला चेन कशी लावायची ते बघणार आहे। हे पहा, आता मी इथपर्यंत सुपारीला फेविकॉल लावून घेणार आहे, म्हणजे मग आपल्याला लवकर चेन व्यवस्थित चिटकवता येईल। हे पहा, असे फेविकॉल लावून घेतलेले आहे। आता आपल्याला चेन चिटकवायची। हे मी रंगीत चेन चिटकवणार आहे। त्याच्यासाठी मी आधी हे पहा, असे मी इथे ह्याला कट करून घेणार आहे। आणि परत त्याचाच आणखीन एक राऊंड आपण चिटकवणार आहे। हे पहा, हे 2 राऊंड मी रंगीत बॉल चेनचे लावून घेतलेले आहे। आता गोल्डन कलर लावणार आहे। हे पहा, आता मी गोल्डन कलर लावत आहे। चेन व्यवस्थित जवळ अशी सरकवायची, म्हणजे त्याच्यात गॅप पडत नाही। हे पहा, आता मी परत ह्याला इथपर्यंत अशी कट करून घेणार आहे आणि त्याला अशी चिटकवणार आहे। हे पहा, आता परत आपण गोल्डन चेन दुसरा राऊंड चिटकवून घेऊ। फेविकॉल लावून अर्धवट वाळलेले असल्याने चेन लवकर चिकटते, नाही तर आपण खूप असे फेविकॉल लावले त्याच्यावर चेन लवकर चिटकत नाही। हे पहा, अशी एकसारखी चेन आपली चिकटली पाहिजे सुपारीला। आता आपण थोडे फेविकॉल लावून घेऊ। हे पहा, मी परत आता इथपर्यंत असे फेविकॉल लावून घेणार आहे, म्हणजे ते अर्धवट वाळले ना त्याच्यावर चेन चांगली बसते। मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि त्याचबरोबर शेअर करा, लाईक करा। हे पहा, आता मी इथपर्यंत असे फेविकॉल लावून घेतलेले आहे। जवळ आपण एक कपडा ठेवावा, म्हणजे आपला हात
पटकन कपड्याला पुसतो आणि वस्तू आपल्या हाताला चिटकत नाही. आता मी परत रंगीत बॉल चेन चिटकवते आहे. हे पहा, हा साईडपर्यंत आपला हा राऊंड झालेला आहे आणि ह्याला आपण इथे कट करून घेणार आहे परत कात्रीने. आपण आधी असे छोटे छोटे तुकडे तयार करून ठेवले तरी चालतात, पण मग ते चिटकवायच्या वेळेस काय होतं, कुठे लहान तुकडा होतो, कुठे मोठा तुकडा होतो आणि मग त्याला परत छोटे छोटे दोन तुकडे आपल्याला जॉईन करायला लागतात. ते चांगले दिसत नाही. त्याच्याकरता आपण अशी चेन लावून मग ती जेवढी आपल्याला लावायची तेवढी लावायची आणि नंतर कट करायची. म्हणजे आपली सुपारी पण छान दिसते आणि चेन पण लावलेली चांगली दिसते. हे पहा, आता आपले हे 2 राऊंड झालेले आहे. आता आपण परत गोल्डन चेन लावणार आहे. हे पहा, ही अशी गोल्डन चेन इथपर्यंत आलेली आहे. आता आपण तिला परत कट करणार आहे. एकसारखी चेन लावलेली दिसते पहा, आहे की नाही? आणि आपण कट करून घेतल्याने ना ती अगदी सुंदर चिटकवली जाते. नाहीतर काय होतं, काही काही वेळेस काय करतात की असे गोल 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 राऊंड घेतात आणि राऊंड झाले की मग अर्धवट ते कापले जातात आणि मग ते काही चांगले दिसत नाही. त्यात असे छोटे छोटे हे माप घेऊन अशी चेन लावली ना आणि कट केली की ती छान दिसते. पहा, आता आपला परत इथे दुसरा राऊंड झालेला आहे हा. आता परत आपण कात्रीने कट करून घेऊ. आणि असं सारखं त्याला प्रेस करत राहायचं म्हणजे, आणि अशी जवळ 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 चेन सरकवायची म्हणजे सुपारी दाट दिसते आपली. आता आपण परत गोल्डन हे पहा, आता इथपर्यंत आलो आपण. हे पहा, आता आपल्याला परत फेविकॉल लावायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्ही सुपारीला ॲक्रेलिकचे कलरसुद्धा लावू शकतात आणि तसेच आपण इथपर्यंत आपण त्याला मोती म्हणा, बॉलचेन म्हणा, कुंदन म्हणा असे चिटकवून आपण सुपाऱ्या डेकोरेट करतो. त्या आपण इथपर्यंत करतो. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की इथपर्यंत अशी चेन लावा किंवा कुंदन लावा, पण काय होतं ना, ती सुपारी नीट बसत नाही. त्याच्याकरता आपण इथपर्यंत अशी चेन लावायची आणि खाली तुम्हाला सांगते, आपण कलर दिला तर काहीच लावायची गरज नाही. याच्या भागामध्ये तुम्ही गोल्डन पेपर चिटकवला तरी सुपारी खूप छान दिसते. हे पहा, फेविकॉल लावून घेतलेले आहे. इकडे असे लावते तोपर्यंत तिकडचा फेविकॉलचा भाग आपला थोडासा वाळतो आणि आपली चेन त्याच्यावर चांगली बसते. हे पहा, आता मी इथे परत हिला कट करून घेतात. नाहीतर पहा काय करतात, काही जण अशी एवढी चेन इथे हा राऊंड झाला की परत इथून असा दुसरा राऊंड चालू करतात आणि मग परत तिसरा करतात, पण ते चांगलं दिसत नाही. त्याच्याकरता आपण काय करायचं, इथपर्यंत आला आपला हा गोल पूर्ण झाला सर्कल हा, की आपण इथे त्याला कट करून घ्यायची. हे पहा, मी आता इथे कट करून घेते आहे. म्हणजे माप पण घेतलं जातं आणि व्यवस्थित चेन चिटकवली जाते. हे पहा, आता आपण परत त्याचा दुसरा राऊंड घेऊ. हे पहा,
हा इथे आपला राऊंड संपलेला आहे. इथे ते पण अगदी बारकाईने पाहायचं असतं, नाही तर काय होतं आपली चेन पुढे पुढे राहते आणि हे टोक साईडला येतं. त्याच्याकरता हे लक्ष देऊन चेन चिटकवायची असते. हे पहा, आता आपली इथे ही चेन चिटकवली गेलेली आहे. आता आपण 2 राऊंड गोल्डन कलरचे घेऊया. हे पहा, आता मी फेविकॉल लावूनच ठेवलेलं आहे. त्याच्याकरता आता आपण इथे ही चेन चिटकवायला घेऊ. हे पहा, आपल्या इथे तसंच झालं ना, मी सांगितलं त्याप्रमाणे माझी चेन इथे जॉईंट दिसलाच नाही, हा भाग खाली सटकून गेला. त्याच्याकरता हा परत आपण नीट चिटकवून घेणारे प्रेस करून. हे पहा, झाला आपला हा राऊंड तयार. आता आपण गोल्डन चेन लावू. हे पहा, आपण म्हणतो ही सुपारी करायला खूप सोपी आहे, काही कठीण नाही, पण ते चिटकवाचं काम फार चिकट असतं, नाही का. त्याच्याकरता अगदी लक्ष देऊन आपल्याला चेन सुपारीला व्यवस्थित चिटकवावी लागते. हे पहा, अशीपर्यंत आता मी चेन चिटकवली. आता पहा गंमत काय झाली, मी इथपर्यंत अशी चेन आणली. आता मला इथे अपुरी पडली. तुम्ही काय करणार आहे, हिला इकडे 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 अशी प्रेस करून सरकवणार आहे आणि असं मी गॅप पडू देणार नाही. हे पहा, हे पहा, आपला हा पण राऊंड झालेला आहे. आता आपण परत आणखी एक गोल्डन चेनचा राऊंड चिटकवणार आहे. हे पहा, पटापट पटापट अशी सुपारी फिरवत राहायची आणि प्रेस करत राहायचं, म्हणजे मग ती चांगली चिकटते. हे पहा, इथे कट करून घेतलेलं आहे. असं दाबत राहायचं म्हणजे चेन पक्की चिकटते. आता आपण थोडेसे ह्या भागाला फेविकॉल लावून घेऊ. पहा, हे लावून घेतलेले आहे फेविकॉल. ते मी परत बोटाने एकसारखे सगळीकडे हे पहा. आता आपल्याला रंगीत चेन लावायची आहे. हे पहा, मी अशी रंगीत चेन लावते आहे. आता आपण इथे त्याला कट करून घेणार आहे. हे पहा, अशी कट करून घेतली. आता परत आपण त्याचाच दुसरा राऊंड करणार आहे. हे पहा, असे पहा, हा आपला दुसरा राऊंड तयार झालेला आहे. अशी आपली सुपारी डेकोरेट झालेली आहे सप्तपदीची. आता सप्तपदी सुपाऱ्या कशा ठेवलेल्या आहे त्या तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा,
हे पहा, ह्या आपल्या सप्तपदी सुपाऱ्या झालेल्या आहे. आपण अशा, हे पहा, अशा सुद्धा आपण ठेवू शकतो. धन्यवाद.